वेलकम गाईज. आज मी ब्लॉग चालू केला आहे एक अशा लोकेशनवरनं की ते एकदम हिडन जेम आहे. माझ्या मागं बघू शकता तुम्ही. तू नाही का तू बाजू. तर आम्ही खूप वेळा आपण FC रोडला येतो. पण नेहमी FC रोडला येतो. पण हा FC रोडच्या साईडला असलेला हा लेक आहे. जे की आता थोडं पाणी कमी आहे. पण खूप सारे बदक, तिकडे कासव पण होते थोडेफार. आणि असं काहीतरी व्ह्यू यायचा. याला म्हणता मॉडर्न कॉलनी गार्डन. आणि एकदम जवळ आहे FC रोडच्या. आणि तुम्ही पण इथून खूप वेळा गेले असाल, पण तुम्ही पण कधी बघितलं नसाल हा स्पॉट. असं हे काय गार्डन आहे छान असं. आणि पहिली गोष्ट, इथे मी खूप सारे जांभूळ बघितले. सगळे जांभळाचे झाड आहे इकडे त्या साईडला. आणि मी खाल्ले पण 2-4. खूप गोड होते, पण खाली पडलेले होते, वरती जाता येत नाही. असे लोक आलेले सगळे. गाईज, आम्ही लहान होतो ना तेव्हा ह्या पुलांच्या मागाचे रस आहे ना तो आम्ही प्यायचो. ते ह्याचं पूल तोडलं की याच्या मागं जी हे असतं हे असं घ्यायचं आणि हा एकदम असं गोड गोड लागतंय. तर गाईज, तुम्हाला समजलं असेल की मी कुठं आलो आहे. तर मी आलो आहे मॉडेल कॉलनीच्या गार्डनमध्ये, जे की FC रोडच्या एक्झॅक्ट 100 मीटर अंतरावर आहे. जवळजवळ 100 ते 150 मीटर अंतरावर. आणि आम्ही खूप वेळा इकडून गेलो, कारण की चारही साईडला तुम्ही बघताय ना, चारही साईडला घरच घर आहे. इकडे मागे पण घर आहे. हे बघा, सगळे घर आहे, घर आहे, घर घर घर. आणि मध्यभागी असं गार्डन. आता ठीक आहे, आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे पाणी थोडं कमी झालं आहे. पण जवळजवळ 50-60 बदकं आहे आणि बगळे आहे, कासव आहे. छान असं गार्डन. वडाचे झाड आहे, मोठं असं वडाचं झाड आहे. आणि त्या साईडला पण वडाचं झाड आहे, तिकडे पण वडाचं झाड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथं जांभूळ पण होते पिकलेले, पण आता ते बरेचसे खाली पडून गेले. झाड हलवावं लागलं थोडं खायला. 1-2 खाल्ले, पण खूपच खराब झालेले होते ते. त्या गार्डनला यायला आम्हाला लागले 10 रुपये 2 जणांचे. ठीक आहे, 10 रुपये खूप कमी आहे त्या मानाने. हे बघा, तुम्हाला त्यांचं पावतीवर पण त्यांचं नाव आहे, पुणे महानगरपालिकेची पावती. अशी आंडूपांडू पावती नाही आहे. जवळ गाईस, तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो. एक राजा असतो, त्याच्या 2 मुलं हरवलेले असतात. मग तो काय करतो, त्याच्या राजामधून काही सैनिकांना पाठवतो त्याची 2 मुलं शोधायला. मला पण गेला. आणि काही वेळाने तो राजा त्याचे कुत्रे पण पाठवतो. 5 कुत्रे, असे 5 कुत्रे पण पाठवतो. पण त्या कुत्र्यांना पण काही भेटत नाही. राजा खूप टेन्शनमध्ये येतो आणि स्वतः शेवटी सिंहासनावर उठतो आणि बघतो त्याची 2 मुलं त्याच्या सिंहासनाखाली लपलेले असतात. गाईज, इकडे बगळे पण आहे, असे मस्त फिरताय. ही त्यांचं एंट्री गेट आहे आणि इथून ते बगळे फिरताय. बघा कसले भारी आहे. हो, कुठं बाहेर नका जाऊ रे, बाहेर नका जाऊ. हे आहे गार्डन. त्याचं 5 रुपये तिकीट. आणि सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 6:30 असं टायमिंग. आणि आपली गाडी इकडे आहे. ही आपली गाडी इकडे. गाईस, पहिल्यांदा बिना बर्फाचा ज्यूस आम्हाला पडला 30 रुपये इच ग्लास. आणि काय सांगू तुम्हाला, एवढा महाग. JM रोडवरती ऑलमोस्ट सगळंच महाग झालं आहे. नॉट रिकमेंडेड गाईज. पुमाच्या साईडचा, यशवंतपूर साईडचा ज्यूस अजिबात नाही, चांगला नव्हता. अशा प्रकारे आजचा दिवस आपण इथं संपवू आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत ओके, बाय.